एक महत्त्वाची बातमी पुण्यामधून पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे। तर आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याची माहिती आहे। शिंदेंच्या सेनेच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा त्या ठिकाणी दिलाय। वळूयात पुढच्या बातमीकडे। मातोश्रीच्या अंगणात राजीनामा सत्र सध्या पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। शेखर वायंगणकर यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेशजी, आपण पाहतोय मातोश्रीच्या अंगणात सध्या हे राजीनामा सत्र पाहायला मिळतंय। होय, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे की मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी झालेली आहे आणि वॉर्ड क्रमांक 95 मध्ये स्वर्गीय श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध आहे आणि स्थानिक शिवसैनिकांनी राजीनामा सत्र सुरू केलेले आहे। थेट दृश्य बघू शकतो। हे शिवसेनेचे स्थानिक सर्व शाखा प्रमुख आहेत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांच्या निवासस्थानी जमलेले आहेत आणि या सगळ्यांनी आपले राजीनामे सोबत आणलेले आहेत। हरीश शास्त्री यांच्या उमेदवारीला या स्थानिक शिवसैनिकांचा विरोध आहे। आपण थेट यांच्याशी बोलणार आहोत। त्याआधी सगळ्यात मोठी बातमी ही आहे की शेखर वायंगणकर ते स्थानिक शिवसैनिक आहेत। त्यांनी या वॉर्डमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। हे सगळे शिवसैनिक शेखर वायंगणकर यांच्या बरोबर आहेत आणि शेखर वायंगणकर हे सुद्धा नेते अनिल परब यांचे कट्टर समर्थक मानले जातात। आपण स्थानिक शिवसैनिकांशी बोलणार आहोत। काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? आम्ही सर्व एक शाखा क्रमांक 95 चे शिवसैनिक उपशाखा प्रमुख गटप्रमुख आहोत। आज आम्हाला आमचे माजी नगरसेवक श्री शेखर वायंगणकर यांनी आमच्याकडे एवढ्या चांगल्या प्रकारची कामं केली व नसलेले काही लोकांना कार्यकर्ते निर्माण केले। नवीन ज्या पिढीतली जी मुलं आहेत त्यांना त्यांनी निर्माण केलं। परंतु काय राजकारण झालं आम्हाला कळत नाही। प्रत्येकाच्या मनामनात असणारा हा आमचा नगरसेवक आहे आणि आज आपल्याला सर्वांना माहीत आहे जेव्हा शिंदे गट फुटला तो करोडो लोकांना हे चाललेलं, पण हे जर आज गेले असते तर तुमच्या इथे चाललं असतं की मातोश्रीच्या अंगणातला नगरसेवक फुटला। पण त्यांना काय माहिती होतं, आम्ही जवळचे असल्यामुळे आम्हाला माहीत होतं त्यांना काय ऑफर होतात। मग ते बोलला माझा गळा कापला तरी मी जाणार नाही। आणि अशा नगरसेवकासाठी तुम्ही जात का राजकारण असे करताय आम्हाला कळत नाही। आज त्यांना तुम्ही तिकीट दिली असती तर ए मध्ये आज आमचं हे होतं 95, आज सी मध्ये गेलाय। याचं कारण तुम्ही असं का केलं? पण स्थानिक शिवसैनिक हरीश शास्त्रींचं काम करणार नाहीत का? आम्ही काम करणार नाही। आम्ही नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकरचं काम करणार होतो, कारण त्याच्यासाठी आम्ही काम केलंय आणि यापुढे पण आम्हाला जर त्याला तिकीट दिली तर आम्ही त्याच्यासाठी काम करणार। चंद्रशेखर वायंगणकर, तुम्ही सांगाल अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहेत, उमेदवारीवर ठाम आहात का की अर्ज मागे घेतलाही जाणार? कारण अजूनही उमेदवारी अर्ज घेण्याचा दिवस बाकी आहे। मागे घ्यायला देणार नाही। मागे घ्यायला आमच्या इथे लागलेलं आहे सगळं। आम्ही आज जीवाचं रान शाखेत आम्ही बसतो। एक एसी ह्याच्यामध्ये बसणाऱ्यांना आणि प्रत्येका 3 शाखा आहेत, प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी जाणारा माणूस सोडून तुम्ही तिथे शाखेत एसी मध्ये बसणाऱ्यांना तुम्ही तिकीट देताय। करोडपती बघताय का तुम्ही? हे आम्हाला वाईट वाटतंय। पण याच मुद्द्यावर 2 दिवसापूर्वी मातोश्रीत अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात वादही झाला होता वायंगणकर यांच्या उमेदवारीवरून। पहिली गोष्ट म्हणजे मला स्पष्ट सांगतो, आम्हाला